नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा 2013मधील गणित या विषयाचे स्पष्टीकरण। मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की जे सोपे प्रश्न आहेत ते मी तोंडीत सांगेन आणि जे अवघड आहे ज्याचं सॉल्युशन देणं गरजेचं आहे तेवढं मी तुम्हाला सांगेन, ते तुम्ही नोट डाऊन करत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर चला बघू पहिला प्रश्न। खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 हा अंक शतक स्थानी आहे? कोणता अंक म्हणजे शतक स्थानी म्हणजेच काय? एकक, दशक, शतक। बघा पहिल्याच ह्याच्यात आपल्याला उत्तर मिळालं की पहिल्या ऑप्शनमध्ये 6 हा। दुसऱ्या बघू, पुढच्या तिन्ही ऑप्शनमध्ये शतक स्थानी म्हणजे इथं 6 अंक नाहीच आहे, म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर असणार आहे। दुसरा बघा, 2, 7, 4, 5 ही संख्या शब्दात लिहा। संख्या किती अंकी आहे मोजू पहिला। 1, 2, 3, 4 म्हणजे 4 अंकी म्हणजेच 1000 संख्येत असणार आहे। तरी देखील सगळे ऑप्शन 1000मध्येच आहेत बघा। तरी पण वाचून बघू आपण, 2475। 400 आहे का? इथं नाही आहे। 2574। 500 आहे का? इथं नाही आहे। म्हणजे 2000 आहे पण 500 नाही। 2745। 2745 हा ऑप्शन आहे बघा बरोबर। पुढचा देखील बघू, 2754 नाही आहे। दुसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे। तिसरा बघा, 794 ही संख्या अंकात लिहा। 700 आहे म्हणजे शतक, 3 अंकी संख्या। मग इथे सगळ्या इथं 5 अंकी आहे, 4 अंकी, 4 अंकी आणि इथं ऑप्शन क्रमांक 3 हा आपला बरोबर असणार आहे, 794। चौथा बघा, 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? हा बघा नवीन प्रश्न आलेला आहे। 2 अंकी एकूण संख्या म्हणजे किती करणार आपण? 1 ते 100मध्ये 2 अंकी किती असणार? तर पहिला आपण काय करणार, 100मधून काय करायचं की ह्या संख्या पहिला आपल्याला पाठ असणं खूप गरजेचं आहे। तर देखील एखाद्या वेळेस लक्षात नाही आलं, कन्फर्म करण्यासाठी आपण असं सोडू शकतो। तर 1 ते 10मधले 10 ही संख्या 2 अंकी आहे, पण 1 ते 9मधल्या ह्या 9 संख्या आणि प्लस 100 ही संख्या म्हणजे 1 ते 100मध्ये 100 ही संख्या 3 अंकी झाली। म्हणजे 100 1 आणि 1 ते 9मधले 9 अंक, 9 अधिक 1 10 अंक। 100मधून आपण 10 वजा केले तर आपल्याला काय लक्षात येतं की इथं 10 समजतो आपण। 90 ह्या संख्या आपल्या काय असणार आहेत? 2 अंकी असणार आहेत। म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 लक्षात आलं का? बघा 2 अंकी लक्षात पटकन लक्षात आलं नाही तर कन्फर्म करण्यासाठी आपण काय करणार, 1 ते 9मधले 9 अंक आणि 100 हा 3 अंकी संख्या आहे म्हणून तो 1 अंक, असे एकूण 10 अंक आपण 100मधून वजा केले आपल्याला 90 संख्या मिळतात। पाचवा बघा, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 2 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज। पहिला बघू, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे? 99। आणखी 2 अंकी लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या कुठली? 2 अंकी 10। मग 9 आणि 9 आणि 1 10 म्हणजे 109 हा ऑप्शन आपला 4 नंबरचा आहे बघा, तो बरोबर असणार आहे। पाचवा बघितला। सहावा बघा, 500पेक्षा 150ने कमी म्हणजे किती? कमी म्हणजेच काय असतं? ते वजाबाकी असतं। तेव्हा आपण काय करायचं, 500मधून 150 वजा करायचे। 500मधून 150 वजा केल्यानंतर आपल्याला काय उत्तर येईल? इथं 10 समजलं, 10मधून 5 गेले, 5 राहिले, हातच्या 1, 5मधून 2 गेले, 350 म्हणजेच 350 ऑप्शन क्रमांक 3 हा आपला बरोबर असणार आहे। सातवा बघा, जर स्टार बरोबर 10 असेल तर 7 चांदण्याबरोबर किती? टेबलवर अवलंबून आहे हा। एका स्टारची किंमत 10 आहे, 7 चांदण्यांची किंमत आपल्याला करायला 10 गुणिले 7 करावं लागेल, 70। ऑप्शन क्रमांक 2 हा आपला उत्तर बरोबर असणार आहे। आठवा बघा, जर एका सीसॉची लांबी 2 मीटर असेल तर त्याची लांबी किती सेमी? मी तुम्हाला मीटरचं सांगितलेलंच आहे। 1 मीटर बरोबर किती असतं? 100 सेमी। तर 2 मीटरची किती असणार? 200 सेमी। पण उत्तर कशात काढायचं आहे आपल्याला बघायचं आहे, किती सेमी विचारले म्हणून सेमीतच उत्तर शोधायचं आहे। आपलं उत्तर 200 सेमी आले। इथं हे पहिला ऑप्शन आपला बरोबर असणार आहे। नववा बघा, 41 ते 51मध्ये किती समसंख्या आहेत? समसंख्या म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की 2, 4, 6, 8 किंवा 0 हा ज्या अंकाच्या एकक स्थानी ही संख्या असतील ती संख्या काय असते? सम असते। तर हे आपण 41 ते 51मधल्या बघू तर किती असणार? 41 नंतर 42 असणार, 44 असणार, 46, 48 आणि 51पर्यंत आहे म्हणून 50 पण आपण धरू शकतो। म्हणजे 1, 2, 3, 4, 5 एकूण संख्या असणार आहेत 41 ते 51मध्ये। ऑप्शन क्रमांक 1 आहे बघा। 10वा बघा, 550 पैसे अधिक 450 पैसे यांची बेरीज करायची आहे। खूप सोपा आहे प्रश्न।
पण इथं मी तोंडीच करेन बघा. हे 500 आणि हे 400 900 आणि हे 50 अधिक 50 100 म्हणजे 900 आणि 1 100 म्हणजे 1000 झालं. माझं 1000 पैसे आले. उत्तर मी पैशात काढलं कारण यांची बेरीज केल्यानंतर पैशाचं खाली पैसेच लिहिणार. त्यामुळं पण उत्तर आपल्याला रुपयात काढायचं आहे. मग 1000 रुपये म्हणजे कसं काढणार आपण? 1 रुपये बरोबर काय असतं? 100 पैसे असतात. मग आपल्याला किती काढायचं आहे? 1000 पैसे आहेत. इथे 1000 म्हणजे 9 रुपयाचं जर काढायला गेलं आपण तर किती येणार? 900 रुपये 900 पैसे येणार. मग 10 रुपये जर काढलं 10 रुपयाचे आपण काय करतो? 1000 पैसे काढतो. म्हणून ऑप्शन काय येणार आपला? 10 रुपये आहे. ऑप्शन क्रमांक दुसरा आहे बघा. ते 1000 पैसे पण उत्तर आहे. आपण यांची बेरीज केली तर पैशामध्ये उत्तर आपलं 1000 पैसे येतं. पण पुढं काय विचारलं हे आपल्याला शोधायचं असतं. पहिला रुपयामध्ये विचारले म्हणून 10 रुपये. 11 बघा. एका मॅगीच्या पॅकेटाची किंमत 12 रुपये आहे. तर 6 मॅगी पॅकेटांची किंमत किती विचारले? गुणुले करायचं. एकाची देऊन जास्तची काढताना 12 गुणिले 6 12 सांग 72. ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा. 12 बघा. खालीलपैकी असा पूर्णांक शोधा की ज्याचा 15 छेद 37 असेल. अंश 15 इथं दिसतो, इथं दिसतो, ह्या दोन्हीमध्ये दिसत नाही बघा. पण छेद 37 पाहिजे. इथं 35 आहे, इथं आहे बघा. म्हणून ऑप्शन क्रमांक आपला चौथा. छेद 15 छेद 37 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. 13वा बघा प्रश्न. कोणत्या आकृतीला बाजू नसतात म्हटलं? कोणत्या आकृतीला बाजू नसतात? आयत, चौरस, समभुज, चौकोन का वर्तुळ? तुम्हाला माहीतच असेल की आयताची आकृती, आयताला देखील बाजू असतात. चौरसाला देखील बाजू असतात. समभुज चौकोन कसाही काढला तरी त्याला देखील बाजू असतात. पण सर्कलला बघा, सर्कलला बाजू दिसत नाहीत. म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 4 आहे. 14वा बघा. 347 या संख्येतील 3 आणि 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती म्हटलं? 3 आणि 7. 3 इथं शतक स्थानी आहे बघा. एकक, दशक, शतक आणि 7 ह्या अंकाची स्थानिक किंमत 7च येते. 3 या अंकाची स्थानिक किंमत काय येणार? 300. 300 अधिक 7 केलं तर आपल्याला उत्तर काय येणार? 307. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हा आपलं उत्तर बरोबर असणार आहे. 15 बघा. 8080 ही संख्या शब्दात लिहा. 8008 शेवटी एकक स्थानी 8 आहे का? नाही आहे. 8080 8080 हे बरोबर आहे. 880 शे म्हणजे 3 अंकी नाही आहे. 8800 800 पण नाही आहे. म्हणजे 8080 ऑप्शन क्रमांक 2 हा आपला उत्तर बरोबर असणार आहे. 16वा बघा. 5209 ही संख्या अंकात लिहा. 5000 म्हणजे 4 अंकी पण 209 म्हटले बघा. कुठं दिसते? 5209 209 ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर असणार आहे. 17वा बघा. 2000च्या लगतची अगोदरची संख्या कोणती? जसं आता इथे हे शोधताना काय करायचं आपण? 2000च्या अगोदरची म्हटलं मग काय करणार आपण? पहिला 100च्या अगोदरची आपण पाठीमागची लगतची काढली तर आपल्याला काय येते? 99 येते. मग तसंच 1000ची जर आपण काढली तर 1000च्या पाठीमागची संख्या काय येणार? 999. आपल्याला कोणती काढायची आहे? 2000ची काढायची आहे. मग 2000ची जर संख्या पाठीमागची काढायची झाली तर आपल्याला काय येणार उत्तर? 1999. बघा ह्याच्यात जर एक उत्तर बरोबर आहे का बघायसाठी आपण काय करणार? 1999 मध्ये 1 प्लस करून बघू आपण. म्हणजे मागची म्हटल्यानंतर 1 वजा केलेलं असणार. 2 9 आणि 1 10 ह्याच्या 1 परत 9 आणि 1 10 ह्याच्या 1 परत 9 आणि 1 10 ह्याच्या 1 हे 2 म्हणजे उत्तर आपलं हे बरोबर असणार आहे 1999. बघू कुठं आहे? ऑप्शन क्रमांक 4. 18वा बघा. एका झाडावर 24 पेरू आहेत तर दुसऱ्या झाडावर 16 पेरू आहेत. तर झाडावरील पेरूंची संख्या किती? बेरीज करायची आहे. सोपं आहे. 6 आणि 4 10 ह्याच्या 1 2 आणि 1 3 4 म्हणजेच काय 40 पेरू एकूण आहेत. ऑप्शन क्रमांक 4. 19 बघा. देविकाकडे 65 चॉकलेट आहेत. तिने निशाला 25 चॉकलेट दिली तर देविकाजवळ किती चॉकलेट शिल्लक राहिली? शिल्लक राहिली म्हणजेच काय? आपण तिथं वजा करणार. 65मधून 25 घालवायचे आहेत. 5मधून 5 गेले 0. 6मधून 2 गेले राहिले 4. पुन्हा 40च उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आपला येणार आहे. पुढचा बघू. 20. 15 गुण्य असेल आणि 7 गुणक असेल तर येणारा गुणाकार किती? गुण्य आणि गुणक यांचा गुणाकार करायचा आहे. 15 7 किती येणार? 105 येणार. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा बघू. 21वा. एका फ्रुटीच्या बाटलीत 200 मिली थंड पेय आहे तर अशा 8 बाटल्यांमध्ये किती पेय असेल म्हटले?
200 मिली. गणित लिहिताना नेहमी मिली काही असेल पुढं ते आहे तसं लिहायचं. 8 बाटल्यांचं काढायचं आहे म्हणून आपण गुणाकार करू. 8 शून्य शून्य 8 शून्य शून्य 8 2 16. 1600 काय आलं, मी मिली आहे तसं नेहमी खाली लिहिते, तुम्ही पण लिहित जावा. म्हणजे 1600 मिली. 1600 मिली हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. इथे 160 मिली दिले. गडबड करू नका उत्तर शोधताना, फक्त व्यवस्थित उत्तर लिहित चला. पहिला ऑप्शन बरोबर आहे बघा. 22 बघा, एक अंकी सर्व विषम संख्यांची बेरीज किती म्हटली. पहिला विषम संख्या कोणत्या बघू. एक अंकी म्हटले म्हणून 1 3 5 7 9 ह्या काय झाल्या एक अंकीच आहेत, कारण की 10 नंतर येणाऱ्या 2 अंकी असतात. मग ह्यांची बेरीज विचारली बघू आपण. 3 आणि 1 4 4 5 9 9 आणि 7 किती होतात 16 होतात. 16 आणि 9 करायचे 25. म्हणजे एक अंकी सर्व विषम संख्यांची बेरीज 25 येते. ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा. 23 बघा, कृतिताने केसातील पिन 20 रुपयांना, एक बांगडी 12 रुपयांना व कानातील रिंग 25 रुपयांना विकत घेतली, तर तिने एकूण किती रुपये खर्च केले. बेरीज करायची आहे, काय अवघड नाही बघा. 20 10 30 32 झाले. 32 अधिक हे 20 किती झाले 42 52 अधिक पुढचे 5 57 रुपये. ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा. 24 बघा, खालीलपैकी अंशाधिक अपूर्ण कोणता तो सांगा. अंशाधिक म्हणजे अंश मोठा. 18पेक्षा 15 मोठा दिसतो का नाही. 37पेक्षा 32 नाहीच आहे. 24पेक्षा 26 इथं मोठा आहे. पुढचा तरीही बघू. 21पेक्षा हा लहान आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 26. 26/24 म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक असणार आहे. 25 बघा, खालीलपैकी कोणत्या आकृतीच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात म्हटले. सर्व बाजू कोणत्या आकृतीच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. आयताचे बघितले तर आपण मी तुम्हाला काढून दाखवते आकृती. आयताचे काय असते, समोरासमोरील 2 बाजू समान असतात. समोरासमोरील बाजू समान असतात, पण चारही बाजू समान नसतात. चौरसाची बघा, चौरसाची आकृती. चौरस काय असतो, चारही बाजू एकाच लांबीच्या असतात म्हणून. आणि वर्तुळाला का बाजू नसतात. शंकूच्या काय 3 बाजू समान असतील आणि खाली पाया असतो त्याला. पण ऑप्शन आपला दुसरा येणार आहे, चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. 26 बघा, किती दिवसानंतर पुन्हा आठवड्यानंतर तोच वार येतो. किती दिवसानंतर. आपल्याला आठवड्याचे वार माहीतच असतील. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे 7 वार आहेत. तर आजचा जर आपण सोमवार धरला तर येणारा वार पुढचा सोमवार किती दिवसाने येणार. सोमवार नंतर वार मोजू आपण. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार म्हणजे 7 दिवसांनीच येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हा आपला उत्तर असणार आहे. 27 बघू, 4.1/4 लिटर बरोबर किती मिलीलिटर म्हटले. 4 पूर्णांकाचं बघायचं आहे आपल्याला. 4 पूर्णांक म्हणजेच काय 4 लिटर आहे. तर 1 लिटर बरोबर 1000 आणि 4 लिटर बरोबर 4000 होतात. आणि 1/4 म्हणजेच हा लिटरचा पावभाग झाला. 1/4 म्हणजे काय 1000चा पावभाग काय येणार 250 मिली. माझे शॉर्ट व्हिडिओ आहेत बघा, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये लिटरचे चारही प्रमाणे पाव अर्धा पाऊण पूर्ण भाग किती असतात ते. तर 4 लिटरचे 4000 आणि हे 250 म्हणजे 4250. पुढं काय विचारलं आपल्याला मिलीलिटर म्हणजेच मिलीमध्ये उत्तर काढायचं आहे. 4250 मिली हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू. 28 बघा, जर शतक स्थानी 7 असेल आणि दशक स्थानी 6 असेल एकक स्थानी 9 असेल तर ती संख्या कोणती. लिहून घेऊ पहिला आपण एकक दशक आणि शतक. काय म्हटलं, शतक स्थानी 7, शतक स्थानी 7, दशक स्थानी 6 आणि एकक स्थानी 9. कोणती संख्या तयार झाली बरं 769. कुठं आहे बघा 769. पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आहे. 29 बघा, 9 3 4 1 ही संख्या अक्षरात लिहा. 4 अंकी आहे म्हणजे 1000. 9431. 400 नाही आहे इथं 300 आहे. 9341. हा ऑप्शन आपला बरोबर आहे बघा. 9341. 9314 हा नाही आहे, यापैकी नाही आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हा आपला बरोबर असणार आहे. 30 बघा, 4055 ही संख्या अंकात कशी लिहाल म्हटलं. 4055 हे 550 आहेत. 4505 आहेत. 4055 हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. 31 बघा, 3 अंकी एकूण किती संख्या आहेत म्हटलं. 1 ते 100मध्ये असं नाही विचारलेलं, पुढच्या देखील विचारलेलं नाही. जसं मी तुम्हाला मागच्या एका प्रश्नामध्ये सांगितलं होतं की एकूण 2 अंकी संख्या कशा काढायच्या. तर 1 ते 9 पहिले अंक घेतले. त्याचप्रमाणे 3 अंकी एकूण संख्या काढायला आपण काय करणार 1 ते 99 मधल्या
संख्या किती झाल्या? 99 झाल्या. आणखी 3 अंकी म्हटल्यानंतर 99पासून पुढं 100पासून 3 अंकी संख्या सुरू होतात, त्या 999पर्यंत थांबतात. म्हणजे 999 नंतर 1000 ही संख्या येते. 1000 ही संख्या येते. म्हणजे ही 1001 संख्या आणि ही 99. 99 अधिक 1 100. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? 1000मधून 100 जर वजा केले तर आपल्याला उत्तर काय येणार? 900 येणार. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागच्या प्रश्नात सांगितलं होतंच की 1 ते 2 अंकी संख्या किती असणार? 90. तर 3 अंकी संख्या एकूण 900 असणार. ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा 900. 32 बघा, एका बॉक्समध्ये 46 आंबे असून दुसऱ्या बॉक्समध्ये 28 आंबे आहेत. एकूण आंबे विचारल्यात 8 6 14, 1 4 आणि 2 6 आणि 1 7. म्हणजे 74. ऑप्शन क्रमांक 3 हा आपला उत्तर असणार आहे. 33 बघा, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 2 अंकी वजा 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 999 आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. यांची वजाबाकी करायची आहे. 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0 आणि हे 9 आहेत तसे, म्हणजेच 900 राहिले. ऑप्शन क्रमांक 3 हा आपला उत्तर असणार आहे. पुढचा बघू, शर्वरीकडे 20 रुपयाच्या 12 नोटा आहेत, तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम आहे? अशा प्रश्नात काय करायचं? 20 रुपयाच्या 12 नोटा गुणाकार करायचा. डायरेक्ट 12 आपण गुणू शकतो. 12 0 0, 12 2 24. म्हणजे तिच्याकडे एकूण काय आहेत? किती रक्कम आहे म्हणजे 240 रुपये आहेत तिच्याकडे. 35 बघा, 2.1/4 किलोग्राम म्हणजे बरोबर किती ग्रॅम? मागं लिटरचा प्रश्न पाहिला, सेम तसाच आहे. आता किलोग्राम म्हणजे काय? 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. म्हणून 2 किलो बरोबर 2000 येणार आणि 1/4 म्हणजे पाव. 1000चा पाव भाग किती येणार? 250 म्हणजे 250. मग 2250. 2250 ग्रॅममध्ये विचारले म्हणून ग्रॅमचाच ऑप्शन आपण शोधणार आहोत. ऑप्शन क्रमांक 1 आपला उत्तर बरोबर असणार आहे. 36वा प्रश्न आहे, 2 अंकी लहानात लहान समसंख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यांची बेरीज किती म्हटले? पहिला आपण संख्या लिहून घेऊ. 2 अंकी लहानात लहान म्हटले. लहानात लहान म्हणजे कोणती? 9 नंतर 10 ही समसंख्या येते, समही आहे आणि 9 नंतर येणारी 2 अंकी संख्या ही 10 आहे. म्हणजे लहानात लहान समसंख्या 10 आणि 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. पण मोठ्यात मोठी संख्या कुठली आहे? आपली 99 आहे 2 अंकी म्हटलं तर. पण आपल्याला काय विचारले? 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. समसंख्या काढायची झाली तर 99 नंतर 100 येतं, म्हणजे ती 3 अंकी झाली. पण आपल्याला 2 अंकी पाहिजे आहे म्हणून 99च्या अगोदरची म्हणजे पाठीमागची संख्या येणार 98, जी आपल्याला समसंख्या मिळते. तर यांची बेरीज करायची आहे बघा. 8 9 आणि 1 10 म्हणजे 108. ऑप्शन क्रमांक दुसरा आहे बघा. 37 बघा, 850 पैशाचे रुपयामध्ये रूपांतर करा म्हटले. रुपयामध्ये म्हटलं की आपण सहज म्हणू शकतो की 8 रुपये 50 पैसे. पण हे याच्यामध्ये ऑप्शन कसे आहेत बघा. पहिला आहे 8 रुपये, दुसरा आहे 8.5 रुपये, तिसरा आहे 85 रुपये आणि चौथा आहे 800 रुपये. मग 8 रुपये 50 पैसे असंही म्हणता येतं, पण तिथं ऑप्शन नाही आहे. मग कसा ओळखायचा? तर 8 रुपये 50 पैसे. आपण हा 50 पैसे म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगितलं आहेच. म्हणजे काय? 1 रुपये 1 रुपये म्हणजे 100 पैसे असतील तर 100चा अर्धा भाग जो असतो तो म्हणजे 50 पैसे. मग 50 पैशाला आपण काय म्हणणार? जसं आता मी तुम्हाला सांगते बघा. 1 रुपये 50 पैसे. 1 रुपये 50 पैसे याला आपण काय म्हणतो? 1.5 रुपये. याला आपण म्हणणार 1.5 रुपये. 2 रुपये 50 पैसे याला म्हणणार आपण 2.5 रुपये. काय म्हणते मी फक्त लक्षात ठेवा. याला म्हणणार आपण 2.5 रुपये. 2.5 पैसे असं म्हणू शकत नाही. 1 रुपये 50 पैशाला 1.5 रुपये आणि 2 रुपये 50 पैशाला 2.5 रुपये आणि 3 रुपये 50 पैसे म्हणजे 3 रुपये 50पासून पुढे काही पुढच्या संख्यांना आपण काय म्हणणार? साडे हा शब्द वापरतो. म्हणजे साडे हा याचा अर्थ काय असतो? तो अर्धा भाग. म्हणजे 50ला इथं साडे हा शब्द वापरलेला आहे. मग याला काय म्हणतो आपण? 3 रुपये 50 पैशाला काय म्हणणार? 3.5 रुपये. मग जसं आपल्याला काय विचारले? 850 पैशाचे म्हणजेच काय? 8 रुपये 50 पैसे. याला काय म्हणणार आपण? 50ला पण 3पासून पुढं काय म्हणतो? साडे म्हणतो. मग साडेच म्हणजे काय? 8.5 रुपये. म्हणून ऑप्शन आपल्याला तसा आहे बघा दुसरा 8.5 रुपये. 38वा प्रश्न बघा. दिलेल्या आकृतीचा किती भाग रेखांकित केलेला नाही? रेखांकित केलेला नाही आहे पहिला आहे दिलेल्या चौकोन पूर्ण मोजून घेऊ. रेखांकित आणि अरेखांकित 1 2 3 4 5 6 म्हणजे वरती 6 आणि खाली 6 आहेत म्हणजे 12 एकूण भाग आहेत.
मग छेदात सगळे ऑप्शन 12 आहेत. फक्त रेखांकित केलेला नाही म्हणजे जो रंगवलेला नाही तो मोजायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 हा ऑप्शन आपल्याला 3 नंबरमध्ये दिसतो. 7/12 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. 39 बघा, आयतामध्ये किती कोण असतात? आयतामध्ये किती कोण असतात म्हणलं. कोण तर आहेत तेवढेच आहेत, म्हणजे चौरसाला जेवढे असतात तेवढेच आयताला असतात. 4 कोण असतात. बाजू फक्त काय असते, ही समोरासमोरील बाजू समान असतात. चारही बाजू समान नसतात आयताच्या. मग कोण किती असणार आहे? 4. ऑप्शन क्रमांक 4 आहे. 40 बघा, दिलेल्या वर्षापैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे? लीप वर्ष कसं काढायचं मी सांगितलेलं आहेच. 4 वर्षांनी लीप वर्ष बदलत असतं. 2006 तरी देखील हा एक लक्षात ठेवायचं आहे की 4 वर्षांनी बदलतं आणि त्या वर्षाला दिलेल्या वर्षाला आपण 4 भागतो. भागून बघू. 2006 भागिले 4 करू. पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष असणार आहे. 4 एके 4, 4 पंचे 20, ही 0 राहिली. परत 4ला 4 एके 4 राहतात 2, म्हणजे इथं बाकी 2 राहते. हे काय लीप वर्ष नाही आहे. 2007 याला पण इथं बघा, 2007ला जर आपण भागलं 4नं तर बघा 4 पंचे 20, 0, परत 4 एके 4 राहतात 3, बाकी इथं देखील 3 राहिली. 2008 बघू आपण. 2008 4 एके 4, 4 पंचे 20, 4 0, 4 दुनी 8, म्हणजे ह्याला निशेष भाग पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणून 2008 हे आपलं लीप वर्ष असणार आहे. 2009ला पण इथं बघा 4 पंचे 20, 0, 4 दुनी 8, इथं 1 बाकी राहतं, म्हणजे हे आपलं लीप वर्ष नाही आहे. 2008 हे लीप वर्ष आहे. 41 बघा, 5 मिनिट बरोबर किती सेकंद? सोपं आहे. 5 मिनिट बरोबर सेकंदात उत्तर काढायचं आहे आपल्याला. मग पहिला काय काढायचं? 1 मिनिट बरोबर किती असतं? 60 सेकंद असतात. आपल्याला 5 मिनिटाचं काढायचं आहे. गुणुले 5 करायचं. 5 0 0, 5 सक्क 30, सेकंदाच्या खाली सेकंद, 300 सेकंद उत्तर आले. ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा. पुढचा बघू प्रश्न. 42वा. 2 9 8 या अंकाच्या स्थानिक किमती अनुक्रमे 2 90 800 असतील तर ती संख्या कोणती म्हटले? एकक, दशक, शतक याप्रमाणे आपण सोडवू. एकक, दशक आणि शतक. पहिला काय आहे? 2 ही फक्त 2 किंमत दिली म्हणजे ती एकक स्थानी असणार आहे. 90 आहे म्हणजे ती 2 अंकी आहे म्हणजे दशक असणार आहे, म्हणून इथं 9 आपण लिहू. 8 ही 800 किंमत आहे म्हणजे ती शतक स्थानी असणार आहे. 892. संख्या कशी सुरुवातीला दिली होती बघा, 298 दिली होती, म्हणजे 298 दिली होती, पण त्यांच्या स्थानिक किमतीनुसार ही संख्या तयार होते. 892. ऑप्शन क्रमांक पहिलाच आहे बघा, ते उत्तर आपलं बरोबर असणार आहे. 43 बघा. 2828 ही संख्या अक्षरामध्ये लिहा. 4 अंकी आहे. हजारमध्ये 228 नसणार आहे. 2828 बरोबर आहे बघा. 2828, 2028 इथं 0 आहे का? नाही आहे. 2882 तर नाहीच आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा आपलं उत्तर बरोबर असणार आहे. 44 बघा. 9909 ही संख्या अंकात लिहा म्हटले. 9000 इथं 3 अंकी आहे, नाही आहे. 9099 आहे. हे 9909 म्हटले. 9909 इथं शे म्हणजे 3 शतक स्थानी 9 आलं आणि ही 5 अंकी आहे. हा का ऑप्शन नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर असणार आहे. 9909. 45 बघा. खालीलपैकी कोणती संख्या 387 नंतर येणारी क्रमवार संख्या आहे? क्रमवार म्हणजे पुढची, नंतर म्हटल्यावर पुढचीच असणार आहे. 387 नंतर नक्कीच ती कोणती येणार? 388 संख्या येणार. 46 बघा. जर 110 ही संख्या 463 मिळवली तर ती कोणती संख्या उत्तर म्हणून येईल? मिळवली म्हणजेच काय झालं, ते बेरीज करायची. करून बघू आपण. 110 किती मिळवले त्याने? 463. बघा, 3 + 0 3, 6 + 1 7, 4 + 1 5, 573 उत्तर असणार आहे आपलं 4. ऑप्शन क्रमांक 4. 47 बघा. 750 वजा चौकोन बरोबर 500 तर चौकोन बरोबर किती? म्हणजे ह्या चौकोनाची किंमत इथली काढायची आहे. आपल्याला संख्या समजत नसेल तर मी तुम्हाला एक सांगितली होती की ट्रिक. दिलेली संख्या 750 आणि त्याचं जे उत्तर आले त्याची वजाबाकी करून बघायची. उत्तर काय आहे? 500. बघा, 0 5मधून 0 गेले, 5च राहिले, 7मधून 2 गेले, राहिले 2, म्हणजे 250. 250 हे उत्तर बरोबर आहे का हे चेक करायसाठी परत आपण काय करू? 750 वजा 250. जर आपलं उत्तर 500 येत असेल तर उत्तर बरोबर आहे म्हणायचं. बघा, 0 वजा 0 0च येतो. 5 वजा 5 0, 7 वजा 2
5 येतं, म्हणजे 500 उत्तर बरोबर आलेलं आहे. आपलं उत्तर आपल्याला काय मिळालं होतं? 250 म्हणजे 250, ऑप्शन क्रमांक 3. 48 बघा, एका वर्गात 25 मुले असून प्रत्येक मुलाला 2 पेन वाटले तर एकूण किती पेन लागतील? एका वर्गात 25 मुले आहेत बघा, एका मुलाला 2 पेन म्हणजे 25 गुणिले 2 करावं लागेल आपल्याला. मग 25 गुणिले 2 किती येतं? 25 दुनी 50 येतं. टेबल मला पाठ आहे म्हणून म्हटलं, पण असा गुणाकार करताना आपण कसं करू? 2 पंचे 10, ह्याच्या 1, 2 दुनी 4 आणि 1 5 म्हणजे 50 पेन लागतील. ऑप्शन क्रमांक 2 आहे बघा. 49 बघा, ए बीची किंमत दिलेली आहे 10 सेमी, म्हणजे इथं हा रेषाखंड जो आहे त्यातील ए बीची किंमत 10 सेमी आहे. जर ए बी बरोबर 10 सेमी असेल तर ए ई बरोबर किती? म्हणजे एपासून ह्या ईपर्यंतची लांबी किंवा आपल्याला त्याची अंतर किती आहे ते काढायचं आहे. जर ए बी बरोबर 10 आहे तर बी सी बरोबर पण 10 असणार आहे, सी डी बरोबर 10 आणि डी ई बरोबर 10. म्हणजे सगळ्यांची मिळून जर आपण बेरीज केली 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 तर 40 सेमी येतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर असणार आहे. 50 बघा, 70च्या अगोदरच्या व नंतरच्या लगतच्या समसंख्यांची बेरीज. 70च्या अगोदरच्या म्हटलं, 70च्या अगोदर कोणती संख्या येते बरं? 69 येते. 70 नंतर 71 येते, पण आपल्याला समसंख्यांची बेरीज करायची आहे म्हणून 70च्या अगोदर 69 आणि ही त्याच्या पाठीमागची 68 आणि ह्याच्या पुढची म्हटली तर आपल्याला 72, जे आपल्याला इथं समसंख्या मिळते. मग यांची बेरीज करायची आहे म्हणजेच काय? 68 अधिक 72 आपल्याला करायचं आहे. 8 आणि 2 10, ह्याच्या 1 7 आणि 1 8, 8 6 14, 140 उत्तर येतं बघा. ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये गणित विषयाचे पूर्ण स्पष्टीकरण आपले झालेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण देईन. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, सॉल्युशन माझं समजत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.